तर महादेवाबद्दल भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की रुद्राणाम शंकरच्या अस्मी विद्येशो यक्ष रक्षसा. रुद्राणाम शंकरच्या अस्मी, जसं 11 रुद्र आहेत म्हणतो बरोबर आहे. त्या 11 रुद्रापैकी मी शंकर आहे. भगवद्गीतेमध्ये 9वा अध्याय आहे, त्या 9व्या अध्यायाला विभूती दर्शन असं म्हटलं जातं. या विभूती दर्शनामध्ये भगवंत सांगतात की पूर्ण लोकांमध्ये मी कोण आहे, मी राजा आहे. पूर्ण पर्वतांमध्ये मी हिमालय आहे. आणि तशा पद्धतीनं पूर्ण रुद्रामध्ये मी शंकर आहे. अशा पद्धतीनं भगवंत गीतेमध्ये सांगतात. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये अर्जुन बोलत असतो आणि अर्जुन सांगतो, पश्यामि देवास तव देवदेहे सर्वांस्तथा भूत विशेष संगान ब्रह्मांडमीशं कमलासनस्थं ऋषींच सर्वान् अनुगाश्च दिव्यान्. तर 11व्या गीतेच्या 11व्या अध्यायाचा श्लोक आहे. तर पश्चात देवास तव देवदेहे. अर्जुन भगवंताला म्हणतोय की हे देवा, तुझ्या विराट रूपात, किंवा या भगवंताने 11व्या अध्यायामध्ये विराट रूप दाखवलं. त्या विराट रूपाचं अर्जुन वर्णन करतोय. वर्णन करत असताना अर्जुन सांगतात की तुझ्या विराट देहात मला सर्व देव दिसत आहेत आणि कमलासनावर बसलेले ब्रह्मदेव सुद्धा तुझ्या विराट रूपामध्ये मला दिसत आहेत. एवढंच नाही तर ईश, ब्रह्मांड ईश, तर ईश हा शब्द या श्लोकातला महादेव यांच्यासाठी वापरलेला आहे. तर अर्जुन सांगतो भगवान श्रीकृष्णाला की तुमच्या विराट रूपामध्ये मला महादेव सुद्धा दिसत आहे. सर्व ऋषी, दिव्य, सर्प इत्यादी सर्व गोष्टी या रूपामध्ये मला दिसत आहेत. तर अशा पद्धतीनं जे भगवद्गीता आहे, तर भगवद्गीतेमध्ये जे शिवजी आहेत, तर शिवजी बद्दल अशी थोडक्यात माहिती येते. वृंदावनामध्ये ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला रासलीला करत असतात, त्या रासलीलेमध्ये सुद्धा शिवजीची खूप इच्छा असते महादेवांची की मला या रासलीलेमध्ये भाग घ्यायचा आहे. पण त्यांना रासलीलेमध्ये भाग मिळाला नाही. मग जे शिवजी आहेत ते शिवजींना वेगळं गोपीचं रूप घ्यावं लागलं आणि गोपीचं रूप घेतल्यानंतर मग ते वृंदावनात प्रवेश करतात आणि प्रवेश केल्यानंतर त्या रासलीलेमध्ये त्यांना सहभाग मिळतो. म्हणून वृंदावनामध्ये भगवान महादेवाचं एक सुंदर असं मंदिर आहे. तर ते मंदिर गोपेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध आहे. तर अशा पद्धतीनं भगवान शिवजी आणि भगवान श्रीकृष्ण यांचा संबंध आहे. तर भागवतामध्ये एक सुंदर कथा येते. तर या कथेमध्ये भागवताच्या 4व्या स्कंदामध्ये एक सुंदर कथा येते. तर या कथेमध्ये जे दक्ष महाराज आहेत आणि जी प्रसूती आहे, तर जे स्वयंभू म्हणून असतात त्यांचे 5 लेकर असतात. त्याच्यामध्ये देवहूती, प्रसूती, आकुती, उत्तानपाद राजा आणि प्रियव्रत महाराज असे 5 पुत्र असतात. मग मैत्रेय ऋषी हे पूर्ण वंशावळ हे विदुरजींना सांगत असतात. मग विदुरजींना हे वंशावळ सांगत असताना काही विदुरजीची उत्कट इच्छा असते या सर्व पद्धत जाणून घेण्यासाठी. म्हणून देवहूतीची आपण कथा ऐकली 3ऱ्या स्कंदामध्ये. बरं, देवहूतीची झाल्यानंतर उत्तानपाद राजाची कथा सांगतात की ज्या उत्तानपादाचे स्वतःचा मुलगा ध्रुव महाराज असतो. ध्रुव बाबाच्या कथा प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ध्रुव महाराजांच्या प्रियव्रत महाराजाची कथा प्रसिद्ध आहे. आणि मग सांगत असताना पुढं मैत्रेय ऋषी, दक्ष प्रजापती आणि प्रसूती यांची कथा सांगतात. मग याची कथा सांगत असताना
मैत्री ऋषी सांगतात की यांना 16 कन्या होत्या. या 16 कन्याच्या अगोदर शबलाश्वास म्हणून दक्ष महाराजांना 10,000 पुत्रांची प्राप्ती होते. 10,000 पुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर नारद मुनी येतात आणि या 10,000 पुत्रांना सांगतात की तुम्ही काय करा, वैराग्य प्राप्त करा. एक वैराग्य खूप गरजेचं असतं. वैराग्य प्राप्त झाल्यानं भगवंताची प्राप्ती होत असते. म्हणून भक्ती मार्गाचा तुम्ही अवलंब करा आणि तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून जा, असं नारद मुनी त्या शबलाश्वास यांना सांगतात. सांगितल्यानंतर ते निघून जातात. निघून गेल्यानंतर दक्ष महाराजांना समजतं, अरे माझे 10,000 पुत्रांना या नारद मुनीने भक्त बनवलं, ते निघून गेले. त्यांना खूप क्रोध येतो. क्रोध आल्यानंतर काही करू शकत नसतं. 10,000 पुत्र ब्रह्मचर्य राहतात आणि वनामध्ये निघून जातात. मग ब्रह्मदेवाकडे कंप्लेंट करतात. दक्ष महाराज की नारद मुनीने असं केलं. नारद मुनी ब्रह्मदेव म्हणतात की ठीक आहे, काय हरकत नाही, तू काय कर, आणखी मुलांची प्राप्ती कर. मग हरिश्वास म्हणून परत दक्ष महाराजांना 1,000 पुत्र होतात. मग 1,000 पुत्र झाल्यानंतर नारद मुनींना समजतं की दक्ष महाराजांना 1,000 पुत्र झाले. नारद मुनीला वाटतं वा, आणखी प्रचार करण्यासाठी खूप स्कोप आहे, संधी आहे, आपण भगवंताच्या नावाचा प्रचार केला पाहिजे. नारद मुनी येतात, परत ते 1,000 पुत्रांना सांगतात की तुमच्या मोठ्या भावाने काय केलं ते तुम्ही करा. मग हे लहान भावाचे एकदा यांना सांगत असताना खूप त्यांना प्रचार करण्याची गरज नाही पडली. त्यांनी फक्त सांगितलं की मोठ्या भावाने जो मार्ग अवलंबला त्या मार्गाचा अनुसरण करा. असं ऐकल्यानंतर मग जे हरिश्वास असतात त्यांना समजतं की आमच्या वडीलधाऱ्या भावाने भक्तीचा स्वीकार केला आणि मनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले, म्हणून आम्ही सुद्धा तोच मार्ग अवलंबणार असा विचार करतात आणि वनामध्ये निघून जातात. वनामध्ये निघून गेल्यानंतर दक्ष प्रजापतीला खूप भयंकर असा क्रोध येतो. दक्ष महाराजांना, अरे काय अगोदरच्या माझ्या पुत्रांना यांनी भक्त बनवलं, वनात पाठवलं, ब्रह्मचारी संन्यासी झाले. दुसरे मुलं त्यांना सुद्धा भक्त बनवलं आणि ते पुन्हा परत वनात गेले. खूप संताप येतो, खूप क्रोध येतो आणि क्रोध आल्यावर दक्ष महाराज परत ब्रह्माजीकडे जातात आणि ब्रह्माजीकडे गेल्यानंतर म्हणतात की काय हा याला मला शाप द्यायचा कारण मिळाला की नारद मुनीने माझे पूर्ण पुत्र यांना ब्रह्मचारी संन्यासी बनवलं आणि वनामध्ये पाठवून दिलं. म्हणून माझा शाप नारद मुनीला अशा पद्धतीचा आहे की नारद मुनीला कधीच मुलगा नाही, त्याचं घर कधी बसणार नाही आणि घर कधी बसणार नाही, हे इकडं तिकडं सतत फिरत राहतील. नारद मुनीला वाटलं बरं झालं, चांगला शाप भेटला, मला पण अशाच पद्धतीचा शाप पाहिजे होता आणि योग्य असा शाप मला भेटला, म्हणून मी काय करणार, भगवंताचा प्रचार मी करीत राहणार. म्हणून त्याला शाप चांगला भेटला आणि त्या शापाचा उपयोग त्यांनी चांगला करून घेतला आणि भगवंताचा प्रचार करत राहिले. मग दक्ष महाराज हे ब्रह्माजीला आपल्या घराने मांडत होते आणि घराने मांडत असताना ब्रह्मदेवाने सांगितलं, तू काय कर, यावेळेस पुत्रांची प्राप्ती करून पुत्रींची प्राप्ती कर. मग दक्ष महाराज आणि प्रसूती मातेला 16 कन्यांची प्राप्ती होती. कन्या झाल्यानंतर नारद मुनी घेत नाही त्यांना ब्रह्मचारी बनवण्यासाठी, नारद मुनी तिकडच बनवतात. तर अशा पद्धतीने यांना 16 कन्या प्राप्त होतात आणि काही कालांतराने या 16 मुली विवाहासाठी तयार होतात आणि यांच्या विवाहामध्ये जे दक्ष महाराज आहेत 13 कन्या या मूर्तीला देतात. मूर्ती नावाचे एक मोठे साधू म्हणजे मोठे व्यक्ती असतात. तर मूर्तीला धर्मराजाला 13 कन्या देतात. 13 कन्या देतात. धर्मराज म्हणजे यमराजाला देतात. तर यमराजासोबत दक्ष महाराजांच्या 13 कन्यांचा विवाह होतो आणि 13वी जी कन्या असते तिचं नाव असतं मूर्ती. 13वी कन्या जी आहे त्या कन्येचं नाव
मग या मूर्तीला नर आणि नारायण असे दोन पुत्र होतात. मग नर आणि नारायण सुद्धा कथा खूप प्रसिद्ध आहे. नर आणि नारायण हे बद्रिकाश्रमामध्ये तपश्चर्या करत असतात बरेच वर्ष, आणि सहस्त्रकवच नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी सज्ज असतात. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं ह्या 13 करण्यात झाल्या, आणि 13 करण्यात झाल्यानंतर जे आपले मैत्रेय ऋषी असतात, तर मैत्रेय ऋषी ही कथा विदुरजींना सांगत आहे, आणि सांगत असताना ते सांगतात की 14वी जी कन्या आहे तिचं नाव सोहा. स्वाहा ही कन्या अग्निदेवाला दिली जाते विवाहामध्ये, आणि अग्निदेवाला दिल्यानंतर स्वाहा आणि अग्नी यांना 3 पुत्र प्राप्त होतात. यामध्ये पावक, पवमान, शुची या तिघांपासून पुढे 45 संतती उत्पन्न झाली. अशा प्रकारे हे मिळून 49 अग्निदेवता मानल्या जातात. अग्निदेवता किती? 49. म्हणून ज्यावेळेस यज्ञ पूर्ण केलं जातं त्यावेळेस अग्नीची पत्नी स्वाहा म्हणून स्वाहा केलं जातं. बरोबर आहे. आणि जे 49 अग्नी देवता आहेत या सर्व 49 अग्नी देवता यांना नमन करत असतात. ऐकू ते व्यवस्थित? तर अशा पद्धतीनं 14 कन्या. 15वी कन्या जी आहे तिचं नाव सुधा. 15व्या कन्याचं नाव सुधा. सुधा हिचा विवाह पितृदेव यांच्याशी होतो, आणि यांना 2 कन्या प्राप्त होतात. त्या कन्यांचं नाव असतं वायुना आणि धारिणी. 16वी कन्या असते, तर 16वी कन्या हिचं नाव असतं सती, आणि सतीला कुठलाच पुत्र प्राप्त होत नाही, आणि तिनं मध्येच शरीर त्यागलं असं सांगून ही कथा सांगत असताना मैत्रेय ऋषी पुढे जात असताना जे विदुर जे आहे तो विदुरजींना प्रश्न पडतो. विदुरजी म्हणत आहे हे कसं शक्य आहे की 16वी कन्या आहे. मी असं ऐकलं होतं की अरे या तर मी असं ऐकलं होतं की 16वी कन्या आहे, तर ही कन्या तर दक्ष महाराजांची पुत्री आहे, आणि विवाहामध्ये शिवजीला दिली होती. मग तिने मध्ये त्या कसल्या कन्याला पुत्र कसल्या प्राप्त झाले. मग पुढे विदुरजी सांगतात की दक्ष महाराज दुहित्र वत्सल आहेत. दुहित्र वत्सल मध्ये कन्यावरती अत्यंत प्रेम करणारे असेल. मग कन्यावरती अत्यंत प्रेम करणारे असे जे व्यक्ती आहेत ते दक्ष महाराज आहेत. माझे काल परवा सांगत होते की ज्यांना एकच पुत्री असते त्याचं काही विशेष नसतं, पण ज्याला 4-5 मुली असतात आणि मुलींचा विवाह झाल्यानंतर जो सासरा असतो तो सासरा त्याच्या जावयावरती खूप प्रेम करत असतो. ते सांगत असतो माझा हा अनुभव आहे. म्हणून तुमचा अनुभव बरोबर आहे, कारण की असतं ज्यांना जास्त मुली असल्यानंतर जावयाचे जास्त लागतात. म्हणून दक्ष विदुर सांगतात की जे दक्ष महाराज आहे दुहित्र वत्सल आहे. मग दुहित्र वत्सल असल्यानंतर ते आपल्या कन्यावरती प्रेम करणारे असताना यांच्या चुकीमुळे कसल्या सतीला द्यायचे हा माझा प्रश्न आहे. त्याच्यानंतर ते सांगतात की जे भगवान शिव जे आहे ते शीलवताम श्रेष्ठ आहे. शीलवताम श्रेष्ठ म्हणजे सदाचारी लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ. मग शिवजी असे आहेत. त्याच्यानंतर भगवान शिव हे चल अचल गुरु आहेत. म्हणजे सर्व चल आणि अचलच्या सृष्टीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांचे गुरु आहेत. त्याचबरोबर भगवान शिवजी हे निर्वय आहेत. निर्वयमध्ये त्यांच्या कुठल्याच व्यक्तीची वैर नाही. त्याचबरोबर भगवान शिवजी हे शांत विग्रह आहे, खूप शांत. भगवान शिवजी आत्माराम आहे आणि जगतो दैवत महत म्हणजे संपूर्ण विश्वाचे महान देवता आहे. एका बाजूला दक्ष महाराज दुहित्र वत्सल आहे, कन्यावरती प्रेम करणारे. दुसऱ्या साईडला जे भगवान शिवजी शांत विग्रह आहेत. दोघं सुद्धा खूप मोठे महान असे व्यक्ती आहेत. मग असा असताना
देहत्याग का केला असा जो प्रश्न आहे विदुरजींनी विचारला आणि विदुरजींनी विचारल्यानंतर मैत्रेय ऋषी या प्रश्नाचं उत्तर देत आहे. मग मैत्रेय ऋषी सांगतात की महर्षी आणि देवतांनी मिळून सृष्टिकर्त्याच्या हातेने एक महान यज्ञ आयोजित केला होता. तर प्रजापती दक्ष आहेत यांनी काय केलं होतं, एक खूप महान असा यज्ञ आयोजित केला होता. या यज्ञामध्ये खूप मोठी यज्ञ सभा त्यांनी आयोजित केली होती आणि यज्ञ सभा आयोजित केल्यानंतर सर्व लोक बसले होते, दोन्ही बाजूला सर्व देवता बसले होते आणि देवता बसल्यानंतर जे प्रजापती दक्ष त्या सभेमध्ये त्यांनी पदार्पण केले. त्या सभेमध्ये पदार्पण केल्यानंतर जे दक्ष महाराज आहेत ते अत्यंत तेजस्वी दिसत होते, सूर्यासारखे. त्याचा प्रकाश खूप जबरदस्त असा होता, त्याचं रूप हे देदीप्यमान दिसत होतं आणि अशा पद्धतीनं हे दक्ष महाराजांनी त्या सभेमध्ये प्रवेश केला. मग प्रवेश केल्यानंतर जसा प्रवेश केला तसे आपोआप सगळे उठून बोलायचे. म्हणजे कुठला मोठा व्यक्ती आला त्यामुळे काय करतो, आपोआपच उठतो, कारण त्या माणसाला तेव्हा मान आहे. मग त्या माणसाला तेव्हा मान असल्यामुळे आपोआपच सर्व उठले. पण उठल्यानंतर दक्ष महाराजांनी सगळ्यांना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर दक्ष महाराजांनी बघितलं की ते ब्रह्माजी आहे, ब्रह्माजी बसून आहे. मग ब्रह्माजीला त्यांनी नमस्कार केला की ब्रह्माजी वडील वडील असल्यामुळे ब्रह्माजीला नमस्कार केला. ब्रह्माजीच्या बाजूला जे बसले ते महादेव होते. महादेव असल्यामुळे अत्यंत क्रोध झाला. दक्ष महाराजांना खूप क्रोध आला. दक्ष महाराजांना हा मूर्ख बसून आहे, हा माझा जावई असताना सासऱ्याला मान देत नाही, त्यांना खूप क्रोध आला आणि क्रोध आल्यामुळं दक्ष महाराज क्रोधामध्ये बोलू लागले. तर क्रोधामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितले की साधू जनांचे आचरण कसे असावे तू माझ्याकडून नाही. कोणाला बोलते ते महादेव, कोण बोलते दक्ष बोलते. आपण मध्ये बोलायची गरज नाही का, घरचा प्रश्न आहे. आणि दक्ष महाराज सासरे, महादेव कोण आहे, जावई, म्हणजे घरचं भांडण आहे. बरोबर. आपण मध्ये काय बोलायचं पण हर हर महादेव, मला मोठे हर हर. तर अशा पद्धतीने बघ जे दक्ष महाराज आहेत, दक्ष महाराज मोठ्याने एकदम खडसावून सांगतात की साधू जनांचे आचरण कसे असावे तू माझ्याकडून नाही. मी अंतरातून किंवा द्वेषाने बोलत नाही. दक्ष महाराज म्हणतात की मी अंतराने बोलत नाही किंवा माझा तुझ्याप्रती द्वेष नाही म्हणून बोलत नाही. लहान बाळगतात याने लोक बाळाची पूर्ण शिकवलेली आहे. तर दक्ष प्रजापती लोकपाल असतात. म्हणून दक्ष महाराज शिवजींना संबोधित करून म्हणतात की लहान बाळगता आणि माझ्या लोकपालाचं ते माझं पद आहे, या पदाची कृती यानं माझे काय केलेली आहे, नष्ट केलेली आहे. हा सर्वस्वी जबाबदार आहे. म्हणून अहंकारामुळे आणि सुसंस्कृत लोकांनी अनुसरला मार्ग यांनी भ्रष्ट केलेला आहे. अशा पद्धतीनं दक्ष महाराज चिडले आणि चिडल्यानंतर ते बोलू लागले आणि पुढे ते बोलतात की सुसंस्कृत व्यक्तीसारखा हा वागतो आणि याने माझ्याकडे हात स्वीकारला आणि त्यामुळे मला आपला श्रेष्ठ त्याने स्वतःच मान्य केलेला आहे. दक्ष महाराज बोलते, दक्ष महाराज म्हणतात की माझ्याकडे हात कोणी स्वीकारलाय, महादेव. महादेवाने जर माझ्या कन्याचा हात स्वीकारला असेल मग मी नात्याला कोण लागतो, सासरा. मग सासराचा मान ठेवला पाहिजे का नाही, आणि सासरा बोलत मग याने स्वतःच मला स्वीकारलेला आहे. स्वीकारल्यानंतर मान का दिला नाही, मी आता उठला का नाही. दक्ष महाराज निघो म्हणतोय आणि त्याला ठेच नाही. मग त्याच्यानंतर दक्ष महाराज पुढे सांगतात की पण आता हा बाकडासारखा एक शास्त्राचे शब्द माझे शब्द आहे तर पण हा बाकडासारखा डोळ्याचा दुष्ट माणूस मला शब्दाने सुद्धा मान देत नाही. म्हणजे तो शब्दाने सुद्धा बोलत नाही. मला इच्छा नसताना मी माझी कन्या अयोग्य व्यक्तीस दिली ही माझी घोडचूक झाली. दक्ष महाराजांची इच्छा नव्हती
काय झालं होते की महादेवांना स्वतःची पुत्री द्यायला त्यांना आवडत नव्हतं. आता का आवडत नव्हतं ते कारण पुढे तर दक्ष महाराज जो यज्ञ कर्म करत नाही, जो अपवित्र आहे, जो अहंकारी आहे आणि आचारसंहितेचं उल्लंघन करतो, अशा व्यक्तीला मी जबरदस्ती माझी मुलगी दिली. आता अपवित्र कशा पद्धतीने शेवटी मला सांगा, आपण सगळे स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर काय करतो? घरी आल्यावर सर्वात प्रथम काय करतो? अरे हा कार्यकर्ता स्मशानभूमीतच बसलेला आहे, बरोबर आहे? ते कुठं बसले? स्मशानभूमीतच बसले. हा अपवित्र आहे, बरोबर आहे? आम्ही त्या पद्धतीनं हा यज्ञ कर्म कधीच करत नाही. शेवटीला यज्ञ कर्म करायला ते आपल्या ध्यानात समजलेले आहे. त्याचबरोबर हा अहंकारी आहे. अहंकारी का आहे? शास्त्रानंतर सुद्धा उन्नत त्यांनी हा अहंकारी आहे. तर अशा पद्धतीने ते सांगतात. पुढे ते सांगतात की ह्या माणसाने स्वतःच नाव शिव ठेवले. शिव म्हणजे मंगल. आपण शिव म्हणजे मंगल. हा कशा पद्धतीने मंगलकारी आहे? हा मंगलकारी नाही, हा अमंगलकारी आहे. कारण त्याची अमंगल लक्षात येणे पुढील प्रमाणे तुला सांगतो. दक्ष महाराज बोलतोय, सगळ्या सभेला उद्देशून बोलतोय. काय तर स्वतःचा नाव याने शिव ठेवलेलं आहे. तर शिव हा नावाला मंगलकारी नाही. शिव म्हणजे मंगलकारी, हा अमंगलकारी आहे. मग का अमंगलकारी आहे? कारण की हा वेळासारखा नग्न फिरतो. त्याला ड्रेसिंग सेन्स नाही. आपण कधी लग्नाला जातो चांगले कपडे घालून जातो. शिवची ड्रेस कशा पद्धतीने सांगत नाही. म्हणून दक्ष महाराज सांगतात की अशा पद्धतीने दक्ष महाराज बोलू शकतात का? त्या बोलू शकतात सासू, बरोबर आहे? म्हणून हे अशा पद्धतीने शिवतीला कसल्या यांनी शब्द वापरले ते अधिकार आहे. अधिकाराच्या ह्याच्यानं बोलत आहे. त्याच्यानंतर ते दक्ष महाराज सांगतात की कधी हसतो कधी रडतो आणि स्मशानभूमीत राहतो. भूत प्रेत व पिशाचांनी भेटलेला असतो. विस्तारलेले केस आहेत. म्हणजे मेकअपचा सेन्स सुद्धा नाही. ड्रेसिंग सेन्स नाहीये, मेकअपचा सुद्धा सेन्स नाही. गरीब केस आपण सकाळी 2-3 वेळेस केस आपण काय करतो? कंगवा फिरवतो. आता शिवजींचा कंगवा फिरवणं म्हणजे काय गरज पडत नाही. जटाय मेकअपच करत नाही. त्याबरोबर आपण सुंदर दिसण्यासाठी गळ्यामध्ये फुलांचे हार किंवा मोत्यांचा हार टाकतो. शिवजीच्या गळ्यामध्ये काय टाकलाय? साप टाकलाय. मग साप टाकल्यानंतर जर एखादा मार्केटमध्ये माणूस गेला तर आपल्या जवळ लोक येतात, आपल्याला दूर पडतील. जर आपण गळ्यामध्ये साप टाकला आणि मार्केटमध्ये गेलो सगळे लोक दूर पडतील, बरोबर? मग हा अशा पद्धतीचा अमंगलकारी व्यक्ती आहे. स्वतःला सांगतो शिव कसा शिवया. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की साप टाकतो वरून कवट्यांची माळ पण टाकतो. आणि वेळाचा तो लाडका आहे. म्हणजे हा स्वतः वेळा आहे आणि जेवढे आजूबाजूला वेळे उभा टाकले त्या सगळ्या वेळांचा हा लाडका व्यक्ती आहे, बरोबर आहे? तर पुढं ते दक्ष महाराज सांगतात की तो अत्यंत अज्ञानी लोकांचा नेता आहे. तो केवळ बाह्य रूपानेच नाही तर अंतःकरणानेही अपवित्र आहे. केवळ ब्रह्मदेवाच्या स्तुतीमुळे मी माझी मुलगी या अशा अपवित्र अमंगल व्यक्तीला दिली. ब्रह्मदेवाने सांगितलं. म्हणून कधी कधी नाते ज्यावेळेस आपण जोडतो त्यावेळेस समोरून जोडायचे. नातं जर फिसकलं तर आयुष्यभर आपल्या डोक्यावरती खबर पडते, बरोबर आहे? नाते जोडताना व्यवस्थित जोडायचे. तर अशा पद्धतीनं अत्यंत क्रोधामध्ये दक्ष महाराज असतात आणि दक्ष महाराज क्रोधामध्ये असल्यामुळं ते शाप देतात की यापुढे यज्ञामध्ये इतर देवतांप्रमाणे शिवजीला त्याचा यज्ञभाग कधीच मिळणार नाही. यज्ञामध्ये शिवजींना त्याचा यज्ञभाग कधीच मिळणार नाही अशा पद्धतीनं ते शाप देतात. शाप दिल्यानंतर सभेमध्ये बरेचसे श्रेष्ठ मंडळी उपस्थित असतात. त्या श्रेष्ठ मंडळींनी या दक्ष महाराजांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा दक्ष महाराजांनी आपला शाप मागे नाही घेतला. असं केल्यामुळं जे दक्ष महाराज आहेत
क्रोधाने शाप देतात आणि झाप झाप आपले मोठे पाय टाकून त्या सभागृहाच्या बाहेर निघून जातात. मग निघून गेल्यानंतर ते नंदी आहेत आता शेवटी आपले आपले काही लोकांचे देखील एकदम कंपोज सागरामध्ये अनंत नद्या मिळतात पण सागर स्वतःची सीमा ओलांडून पुढे जातो का? आज भरपूर नद्यांचं पाणी आलं की थोडी सीमा वाढवतो असं कधी होतं का? नाही. कारण की ते तेवढे गंभीर आहे. शिवजी सुद्धा तेवढे गंभीर आहे. शिवजींना याने दिलेल्या शापाचा काही फरक पडलेला पण शिवजी सोबत आजूबाजूला त्यांचे जे अनुयायी होते त्यामध्ये नंदी इत्यादी नंदीला खूप राग आला. नंदीला असं वाटलं अरे या व्यक्तीने माझ्या नेत्याला किंवा महादेव यांनी शाप दिला मी पण यांना शाप देतो. मग नंदी दक्ष महाराजाला शाप देतात. तर नंदीने दक्षाला काय शाप दिला? तर नंदीने सांगितलं अरे तू किती देह अभिमानी आहेस. देह अभिमानी म्हणजे काय की माणसाला हा देह प्राप्त झाला आहे आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी. माझा देह एके दिवशी मला सोडून द्यायचा. मी आत्मा आहे हे समजून घेतलं पाहिजे. हा देह कपडे तसे जुने झाल्यानंतर आपण टाकून देतो आणि तशा पद्धतीने हा देह सोडून द्यायचा. मग असा देह सोडून द्यायचा असताना सुद्धा हा जो दक्ष आहे किती देह अभिमानी किती गर्व आहे त्याला. बरोबर आहे. त्याचबरोबर पुढे नंदी सांगतात की तुला गरीब परमेश्वराची भक्ती प्राप्त होणार नाही. तू असा नास्तिक राहशील आणि नास्तिक राहिल्यानंतर तू फक्त कर्मकांड करत राहशील. कारण की यांनी काय सांगितलं असतं दक्ष महाराजांनी सांगितलं असतं की तुला यज्ञामध्ये कधीच आहुती शिवजीच्या नावानं पुरुष टाकणार नाही. मग शिवजीच्या नावानं आहुती टाकणार नाही तर यज्ञ इत्यादी कर्म करण्याचा एक भाग आहे. मग नंतर सांगतात ठीक आहे आम्हाला आहुती नको पण तुम्हाला कृष्ण भक्ती नको किंवा परमेश्वराची भक्ती नको म्हणून तुम्ही सगळे कर्मकांडच करत राहा तुम्हाला कधीच भगवंताची प्राप्ती होणार नाही. हा नंदीने काय केला परत दक्ष महाराजांना शाप दिला आणि शेवटी नंदी सांगतात की तुम्हाला शिडीचं मस्तक भेटेल. तुला मस्तक भेटेल शिडीचं. म्हणून पुढे ती कथा आहे वीरभद्र येतात शेवटी दक्षाचं डोकं छाडून टाकतात आणि मग यज्ञ अपूर्ण राहिलेला असतो. यज्ञ अपूर्ण राहिल्यामुळे सगळे देवी देवता शिवजीकडे जातात आणि शिवजीकडे गेल्यानंतर सांगतात की हा खूप महत्वाचा माणूस होता. हा यजमान होता. या यजमानाशिवाय यज्ञ पूर्ण होणार नाही. कृपया करून तुम्ही काय करा की हा यज्ञ पूर्ण करण्यासाठी याला परत देह द्या. शिवजी म्हणतात ठीक आहे. मग शिवजी म्हणतात की आता ठीक आहे काय त्याला डोकं देते दुसरं. मग काय करतात एका गोकुळाचं डोकं आता करला होतं. म्हणून ज्या वेळेस दक्ष महाराज स्वतःचा चेहरा आईण्यामध्ये बघायचा त्यावेळेस त्यांना काय दिसायचं गोकुळाचं. म्हणून ते एवढं सुंदर रूप होतं त्या देह अभिमानामुळे त्याचं डोकं गोकुळाचं झालं आणि त्याचा देह म्हणजे देह अभिमान किंवा जे सौंदर्य होतं हे निघून गेलं. म्हणून वरिष्ठ जसे वैष्णवांना यथा शंभू सर्व वैष्णवांमध्ये श्रेष्ठ असे शिवजी आहेत शंभू आहेत यांचा अपराध करायचा नाही. हरे तर अशा पद्धतीनं पुढं नंदी महाराजांनी दक्षाला शाप दिला आणि शाप दिल्यानंतर भृगु ऋषीला समजतं की दक्षाने हा नंदीने आम्हाला शाप दिला. मग भृगु ऋषी काय आहे हे यांचे अनुयायी असतात प्रजापती दक्ष यांचे. मग भृगु ऋषी हे यांच्या अनुयायी असल्यामुळे भृगु ऋषीला असं वाटतं अरे माझ्या नेत्याला तुम्ही शाप दिला म्हणजे दोन संख्या लोकांमध्ये ते उपस्थित. मग म्हणून भृगु ऋषी काय करतात शिवजी आणि शिवजीचे सगळे अनुयायी नंदी सोबत सगळेच भूत पिशाच सगळे ते गण सगळेच यांना सगळ्यांनाच हे शाप देतात तुम्ही आयुष्यामध्ये नास्तिक होणार. तुम्ही आयुष्यामध्ये नास्तिक होणार म्हणून शाप दिला जातो. मग नास्तिक तर भगवान शिवजी ते शंकराचार्य आहेत. त्यावेळेस शंकराचार्य आले त्यावेळेस शंकराचार्य काय सांगितलं शून्यवाद नाही आणि ईश्वराला स्थान सांगितलं नाही. म्हणून जे शंकराचार्य होते स्वतः शिवजी होते म्हणून ते स्वतः निराकारवाद ब्रह्मवाद स्वीकार करतात आणि ईश्वराला स्थान नाही सांगतात. म्हणून त्यांना नास्तिकवादाचे जनक म्हटलं जातं. कारण की हा जो शाप होता
हा शाप कोणाचा होता? भृगु ऋषीचा होता. भृगु ऋषी पुढे सांगतात की खऱ्या शास्त्राच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे तुम्ही आहात, आम्ही नाही. तुम्हाला मी दुसरा शाप देतो, तुम्ही सदैव मद्यपान करत राहा आणि सदैव नशेमध्ये तुम्ही राहा. हा भृगु ऋषीचा कोणाचा शाप आहे? शिवजी आणि शिवजींच्या अनुयायी. म्हणून बरेचसे शिवजीचे भक्त काय करतात? घेतात. बरोबर आहे. एक मंदिर आहे मध्य प्रदेश मध्ये, तिथं फुलं इत्यादी काहीच नाही, दोन्ही साईडला दारू ठेवलेलं असतं. दारू घेतात आणि भगवान शिवजीला काय चढवतात? दारू चढवतात. कारण की यांना तशा पद्धतीचा शाप कोणी दिलाय? भृगु ऋषीने दिलाय. त्याच्यानंतर पुढे सांगतात भृगु ऋषी ब्राह्मण व वेदांची टीका केल्यामुळे वेदांचा विषय असलेल्या भगवान वेदांचा तुम्ही त्याग करणार. तर अशा पद्धतीनं जे आपले भृगु ऋषी आहेत, भृगु ऋषी हे शाप देतात आणि शाप दिल्यानंतर ते निघून जातात. मग नंदी कदाचित आता ह्या दोघांचं वातावरण, दोन्ही साईडचं वातावरण खूप गरम झालेलं आहे. एकूण हे शाप देतात, तिकडून ते शाप देतात आणि पूर्ण सभेमध्ये ही सभा पूर्ण विस्कळीत केलेली आहे. या सभेमध्ये कारण की यज्ञ सभा आयोजित केली असते, पण यज्ञ सभेमध्ये फक्त एक छोट्याशा चुकीमुळे पूर्ण ठिणगी पेटते आणि ठिणगी पेटल्यामुळं दोन्ही पक्षामध्ये अत्यंत निगूढ असे शाब्दिक वादवाद सुरू होतो. आणि शाब्दिक वाद झाल्यानंतर भगवान शिवजींना असं समजलं की आता शिवजी ह्या नंदी आहे आणि ती परत नाही थांबणार. नंदी भगवान विष्णूला सुद्धा शाप देतो. म्हणून शिवजी उठले आणि सरळ ते सभेच्या बाहेर पडले आणि स्वतःच्या कैलास पर्वतावरती जाऊन त्यांनी विराजमान झाले. तर अशा पद्धतीनं शिवजी त्या सभेतून निघून जातात आणि निघून गेल्यानंतर तिथे उपस्थित प्रजापती, इतर भरपूर प्रजापती असतात आणि भरपूर ब्राह्मण इत्यादी असतात. त्या ब्राह्मणाने तो असाच यज्ञ 1000 वर्ष पुढे चालू ठेवला. पण कार्य दोघं निघून गेले तरी कार्य बंद नाही पडलं, ते कार्य तसंच चालू झाले. मग असं झाल्यानंतर जे भगवान शिव आणि सती यांच्याशी पुढं संवाद काय झाला, पुढं पहिल्यासाठी ही कथा पुढं सांगत विदुरजींना सांगतात की दक्ष आणि भगवान शिव यांच्यातील जे वैर आहे ते बऱ्याच काळापर्यंत असंच हे दोघांमधलं वैर तसंच राहील. सासऱ्याचं आणि जावयाचं ह्याच्यात जमलंच नाही. मग एके दिवशी झालं असं की ब्रह्मदेवाने दक्षाला प्रजापतीचे प्रमुख म्हणून नेमलं. म्हणजे हे आपल्याला प्रजापती होते, पण सर्व प्रजापतींचा जो प्रमुख म्हणून यांना कुणाला नेमलं? दक्ष महाराजांना नेमलं. मग दक्ष महाराज पूर्ण प्रजापतीचा दक्ष प्रमुख म्हणून नेमल्यानंतर पुन्हा याचा आणखी वर गेला. म्हणजे शहरामध्ये नगरसेवक असतात, सगळ्या नगरसेवकांना एक नगराध्यक्ष, बरोबर आहे. अगदी तशा पद्धतीने सगळे प्रजापती, सगळ्या प्रजापतींचा प्रमुख दक्ष महाराज. अगोदर प्रजापती असल्यामुळे याचा इगो अहंकार गगनाला जाऊन भेटला होता आणि वरून सगळ्या प्रजापतींचा सगळ्या नेता बनवल्यानंतर परत त्याचा अहंकार खूप वाढला आणि वाढल्यामुळं हा जो दक्ष महाराज आहे, दक्ष महाराजांना पुढं भरपूर असे यज्ञ केले. त्या यज्ञामध्ये वाजपेयी यज्ञ केले, बृहस्पती स्तव यज्ञाचा पुढे त्यांनी आयोजन केलं. आणि बृहस्पती स्तव हा यज्ञ अत्यंत मोठा असतो, खूप मोठा असतो. आणि या यज्ञाला त्यांनी सर्वच लोकांना आमंत्रण दिलं. स्वर्गामध्ये आमंत्रण पाठवलं, विद्याधर लोकांमध्ये आमंत्रण पाठवलं, किन्नर लोकांमध्ये सगळ्याच लोकांमध्ये त्यांनी काय केलं? आमंत्रण पाठवले. पण फक्त एका व्यक्तीला त्यांनी आमंत्रण दिलं नाही. तर तो व्यक्ती कोण? महादेव. सगळ्यांना आमंत्रण दिलं, पण त्यांनी महादेवाला आमंत्रण दिलं नाही. पण